The contingent of Charlie Squadron, led by Squadron Cadet Captain Nitish Yadav. The contingent of Romeo Squadron, led by Squadron Cadet Captain Ansh Kumar. The contingent of India Squadron, led by Squadron Cadet Captain Shishir Joshi. तर या संदर्भात आपण बोलणार आहोत. माझ्या सहकारी अनुपमा खानविलकर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. अनुपमा, हा दिमागदार सोहळा अनुभवण्याची संधी तुम्हाला मिळालेली आहे. तुम्ही स्वतः त्या ठिकाणी आहेत. कशा प्रकारे वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय? जी प्राची, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो त्या ऐतिहासिक क्षणांचे आपण साक्षीदार आता होतो आहेत. कारण आजची ही जी पासिंग आउट परेड आहे, आपल्याला माहिती आहे याचं वैशिष्ट्य काय आहे ते. एकतर 148वा अभ्यासक्रम आहे हा आणि पासिंग आउट परेड सुरू झालेली आहे. अत्यंत खडतर प्रशिक्षण पूर्ण करून आता हे सगळे कॅडेट्स ऑफिसर्स होणार आहेत. सिव्हिलियन्स टू कॅडेट्स, कॅडेट्स टू ऑफिसर असा हा त्यांचा सगळा जो प्रवास आहे तो प्रदीर्घ 3 वर्ष चालू होता. आणि या सगळ्या खडतर प्रशिक्षणानंतर देशसेवेसाठी हे सगळेजण आता आपली सेवा बजावणार आहेत. खरं तर मोठा ध्यास ठेवावा लागतो, प्रचंड अभ्यास करावा लागतो, कणखरपणा जपावा लागतो आणि राष्ट्रसेवेसाठीची जी समर्पणाची भावना असते ती जपावी लागते. आणि या सगळ्या गुणांचं प्रदर्शन म्हणजे हे शानदार पथसंचलन आहे. आजचा हा NDAचा म्हणजेच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या खेत्रपाल मैदानावर होणारा हा दीक्षांत समारंभ आपण याची डोळा पाहतोय. खरं तर मी सुद्धा या क्षणांची आज साक्षीदार होतीये. मी भाग्यवान समजते या गोष्टीसाठी, कारण 75 वर्षांच्या प्रदीर्घ इतिहासामध्ये आज ही मोलाची भर पडती आहे. जो इतिहास NDAनं आतापर्यंत केलेला आहे तो म्हणजे कॅडेट्स तयार करणं आणि राष्ट्रसेवेसाठी ऑफिसर्स म्हणून त्यांना तिथून प्रशिक्षित करून बाहेर काढणं. तर ही जी प्रोसेस असते ही खूप मोठी आणि खडतर असते, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. 148वा हा अभ्यासक्रम होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हे सगळे जे आता पथसंचलन पाहतोय, जे संचलन पाहतोय, या प्रत्येक ट्रूपमध्ये प्रत्येक हा जो गट आहे त्यामध्ये काही महिला सुद्धा आहेत. आणि हे पहिल्यांदाच होतं आहे NDAच्या या दीक्षांत संचलनामध्ये की ज्यामध्ये महिलांचा सहभाग आहे. आणि म्हणूनच यावेळेसची ही सुवर्णाक्षराने नोंदवावी अशी ही दीक्षांत संचलन सोहळा असं म्हणावा लागेल. आता ही महिलांची तुकडी पासिंग आउट परेडमध्ये जी सहभागी झालेली आहे त्यानंतर ह्या बॅचच्या माध्यमातून 17 महिला लष्कराच्या ऑफिसर्स म्हणून जॉईन होणार आहेत. आणि निश्चितच भारतीय लष्कराच्या दृष्टीने सुद्धा हे खूपच महत्त्वाचं पाऊल म्हणावं लागेल. आज अख्खं जग हे बघतं आहे. त्याचं कारण भारताचं सिंदूर ऑपरेशन सिंदूर जे राबवलं गेलं त्यामध्ये महिलांची कामगिरी ही अत्यंत मोलाची होती. आणि अशाच कणखर नेतृत्वाच्या महिला या अशा माध्यमातून आता पुढे येणार आहेत. पूर्णपणे जे प्रशिक्षण इतके वर्ष फक्त पुरुष कॅडेट्स घेऊ शकत होते ते आता महिला प्रशिक्षणार्थी त्यांचं प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडतात. आणि म्हणूनच देशसेवेसाठी या महिलांचं असणं हे किती महत्त्वाचं आहे ते आपण आता ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाहिलंच. खरं तर महिला कॅडेट्समध्ये सध्या जर आपण संख्या पाहिली तर बऱ्याच महिला म्हणजे साधारण 2022 पासून जेव्हा प्रशिक्षण सुरू झालं तेव्हा 126 महिला कॅडेट्सनी प्रवेश घेतला. आणि त्यामध्ये अजून 121 जणी प्रशिक्षण घेतात. आणि त्यातल्या 17 जण आज ऑफिसर म्हणून जॉईन होणार आहेत. महिला कॅडेट्समध्ये 35 हरियाणातल्या आहेत, ही मोठी संख्या आहे. उत्तर प्रदेशमधून 28 आहेत, राजस्थानमधून 13 आहेत आणि महाराष्ट्रातून 11 महिलांचा यामध्ये सहभाग आहे. तर अशा प्रकारे शिस्त, नेतृत्व, बौद्धिक आणि व्यावहारिक शिक्षण यामध्ये दिलं जातं. आणि हे सगळं खडतर प्रशिक्षण 3 वर्ष या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये राहून घेतलं जातं. आणि म्हणूनच ह्याला खरं तर खूप कष्टदायक अशी प्रक्रिया म्हणावी लागते. मात्र कष्टातून मिळणारे फळ हे खूप मोठं असतं. ज्यांना खरंच ध्यास आहे अशाच महिला आणि असेच पुरुष फक्त या प्रशिक्षणामध्ये सहभागी होऊ शकतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणूनच आजचं हे दीक्षांत संचलन जे असतं ते अत्यंत महत्त्वाचं असतं ते याच कारणासाठी. आणि निश्चितच हे आपण आज जे पथसंचलन पाहतो आहोत ते एक खूप शानदार चैतन्यपूर्ण अशा वातावरणामध्ये होतं आहे. मोठ्या संख्येनं आज इथे बघणारे जे लोक आहेत ते याच्यामध्ये काही पालक आहेत, त्याचप्रमाणे ज्यांना लष्कराच्या सगळ्या कवायती पाहायला आवडत असतात तसे अनेक प्रेक्षकसुद्धा आहेत. आणि त्याचबरोबर चीफ गेस्ट VK सिंग सुद्धा आहेत. आणि निश्चितच
हा जो सोहळा आहे तो अत्यंत असा दैदिप्यमान म्हणावा लागेल, कारण हे सगळे जे आज कॅडेट्स म्हणून किंवा प्रशिक्षणार्थी म्हणून आलेले आहेत ते आज ऑफिसर्स म्हणून बाहेर पडणार आहेत आणि म्हणूनच हा सोहळा खूप महत्त्वाचा आहे. आणि त्यातही सगळ्यात महत्त्वाचं जसं मी सांगितलं तो म्हणजे भारताच्या लष्करी इतिहासामध्ये आजचा हा सोहळा नोंदवला जाणार आहे, कारण महिलांची पहिली तुकडी आहे जी NDAमध्ये प्रशिक्षण घेऊन त्यांचं एक खडतर प्रशिक्षण पार करून ऑफिसर्स म्हणून आज खऱ्या अर्थानं जॉईन होणार आहेत आणि म्हणूनच आजचा हा दिवस त्यांच्यासाठी पण अत्यंत महत्त्वाचा आहे. खरंच आहे अनुपमा, खरं तर आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये पाहिलेलं होतं की संरक्षण क्षेत्रामध्ये महिला असणं, एक महिला काय करू शकते या महिलेची ताकद आपण पाहिलेली होती. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरच्या ज्यावेळेस पत्रकार परिषदा घडत होत्या त्यावेळेस आपण पाहिलं होतं महिला फ्रंटवर येऊन कशा प्रकारे आपल्या देशासाठी काम करत होत्या आणि आता अशाच आणखी काही धडाडीच्या महिला देखील देशसेवेसाठी भारतीय सैन्यामध्ये सहभागी होत आहेत, दाखल होत आहेत आणि आज हाच दीक्षांत सोहळा आपण या ठिकाणी पाहू शकतोय. पुण्यामध्ये NDA मधून आज 17 महिलांचं कॅडेट्स हे पास आउट होत आहे. त्यामुळे NDAच्या रणरागिणी आता तुम्ही लाईव्ह पाहू शकताय, कारण या महिला आता भारतीय सैन्यामध्ये दाखल होत आहेत, देशसेवेसाठी त्या सज्ज झालेल्या आहेत. सध्याची दृश्य पुण्यातील खडकवासला येथील ही दृश्य आहेत. NDA राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच NDA मधील ही दृश्य आपण पाहतोय. पासिंग आउट परेड सुरू झालेली आहे. 148वा हा दीक्षांत सोहळा आहे आणि यंदाचं महत्वाचं म्हणजे विशेष म्हणजे असं की यामधून महिलांची पहिली तुकडी पास आउट होतीये. महिलांचं 17 महिलांचं कॅडेट्स आज पास आउट होत आहेत. या महिला कॅडेट्स पैकी 35 हरियाणामधून आहेत तर 28 उत्तर प्रदेशमधून आहेत, 13 राजस्थानमधून आहेत तर 11 महिला या महाराष्ट्रामधून आहेत. तर कर्नाटकातील 1 आणि केरळमधील 4 कॅडेट्स प्रशिक्षण घेत होते आणि आज त्यांचं हे प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि आज त्या पास आउट होणार आहेत. NDAमध्ये दिले जाणारे हे प्रशिक्षण हे अत्यंत कठोर शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमतेची कसोटी घेणारं असतं आणि हेच कठोर प्रशिक्षण घेऊन आज या महिला जे आहेत त्या जे कॅडेट्स जे आहेत ते आज पास आउट होत आहेत आणि ही पासिंग आउट परेड आपण पाहतोय. हा दिमागदार सोहळा या ठिकाणी पार पडतोय आणि या सोहळ्याचे साक्षीदार आज आपण ठरतोय, कारण आज NDA नवा अध्याय लिहितोय, कारण आज पहिली महिलांची तुकडी पास आउट होतीये.